मोदी पर्वाला गेली 10 वर्ष झाली। या 10 वर्षामध्ये गेल्या 60 वर्षात जे काँग्रेसने केलं नाही ते 10 वर्षात करण्याचं सामर्थ्य मोदी पर्वाच्या या 10 वर्षाच्या कालखंडात झालं। पुढे येणारी लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनमानसाला, तरुणांना न्याय देणारी, शेतकऱ्याला न्याय देणारी, सर्वसामान्य न्याय देणारी ही यावेळी खऱ्या अर्थाने निवडणूक ठरणार आहे। 2014 साली प्रत्यक्ष मनामध्ये संकल्प सोडलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला ही त्रिकाल सत्य आहे। त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टी प्राप्त होत असताना जास्तीत जास्त योगदान आहे ते मोदींचं आहे। म्हणून मोदींनी या देशासाठी जे काही उभे केले, म्हणून माझं मत आहे मोदींसाठी। म्हणून तर म्हणतात खिल क्या है कमल, खुल क्या है कमल, दिल्ली जाएगा कमल, चुकने का गाय चमल, सरस्वतीचं प्रतीक कमळ, मांगल्याचं प्रतीक कमळ। म्हणून लक्षात ठेवायचे येणारी लोकसभेची निवडणूक ही कुठल्याही परिस्थितीत कमळ या चिन्हावरती या ठिकाणी आपलं बटन दाबायचे आणि मोदींना पुन्हा एकदा काम करण्याची संधी आपल्याला द्यायची आहे। धन्यवाद, जय हिंद। देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायला आणि सातारा जिल्ह्याची आन मान शान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना खासदार करण्यासाठी आज साताऱ्यातली सामान्य जनता आपण पाहताय केवढ्या आनंदामध्ये या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज साताऱ्याचा तख्त लढवण्यासाठी माझे सर्व मावळे या ठिकाणी आलेले आहेत। 100% साताऱ्याचा गड हा महायुती राखणार हे असं या ठिकाणी मी नम्रपणे नमूद करतो। नमस्कार, मी अर्चना देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य, कोडोली गट, भाजप चिटणीस, फादर बॉडी। मी आज महाराज साहेबांचा अर्ज भरण्यासाठी आम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेलो आहे। सातारा जिल्ह्याचा विकास हा फक्त आणि फक्त मोदी सरकार यांच्या काळातच होऊ शकतो, कारण फक्त मोदीजी देशाचेच पंतप्रधान झालेले नाहीत, तर मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यानंतर भारत देशाची वाटचाल ही जगाचा पंतप्रधान होण्याकडे सुरू झालेली आहे। आपण बघतोय की अनेक वर्ष प्रलंबित असणारे कित्येक मुद्दे मोदी सरकारने चुटकीसरशी त्याचा निपटारा केलेला आहे। मग राम मंदिर असो, कलम 370 असो, ट्रिपल तलाक सारखा मुद्दा असो, या गोष्टी त्यांनी चुटकीसरशी हद्दपार केलेल्या आहेत। महिला ज्या या उकाड्यात सुद्धा चुलीसमोर बसत होत्या, त्या महिला आता गॅस समोर स्वयंपाक करतायत। कित्येक महिलांना लखपती दीदी असेल, घर घर जल ही योजना असेल, मेरी बेटी मेरा अभिमान, बेटी पढाओ बेटी बढाओ, कित्येक योजना म्हणजे अगणित योजनांची आपल्याकडे अंमलबजावणी सुरू झाली। आणि देशाचा तुम्ही जर विकासाचा दर बघितला तर हा भूतो न भविष्यती असा देशाचा विकासाची चढती कमान राहिलेली आहे। आणि यासाठी आपल्या सातारमधून सुद्धा भाजपचा उमेदवार आणि भाजपचाच खासदार असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे। म्हणूनच आज मोठ्या संख्येनं आपण सगळे बघतोय महाराज साहेबांना निवडून देण्यासाठी, मोठ्या संख्येनं मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्यासाठी एवढा मोठा जनसमुदाय उपस्थित झालेला आहे। आणि म्हणूनच आम्ही सगळेजण पूर्ण महाराज प्रेमी याच एका मोठ्या आशेनं आणि अपेक्षेनं उपस्थित झालेला आहे की महाराजांचं मताधिक्य हे भूतो न भविष्यती असतील। काय महिला वर्गांनो, काय म्हणताय? उदयन महाराज, उदयन महाराज, उदयन महाराज, उदयन महाराज, उदयन महाराज, उदयन जय जय शिवाजी, जय भवानी, विजय असो। नमस्कार, मी डॉक्टर अरुणा बर्गे, कोरेगावचे नामदार महेश शिंदेंची मी बहीण। साहेबांचं नुकतंच आगमन झालं आहे आपल्या महाराज साहेबांच्या या रॅलीला, सगळीकडे कमळ फुललं आहे। एक महिला म्हणून मी सांगते, उदयनराजे आपले 100% निवडून येणार
आपले उदयनराजेंनी खूप मोठा निर्धार केला आपल्या मतदारसंघासाठी काम करायचा. आपल्या मोदीजींचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. अलीकडच्या 10 वर्षात मोदीजींनी जे महिलांसाठी केलं आहे, जे महिला आरक्षण दिलं आहे, जी उज्ज्वला योजना आहे, प्रत्येक घरी जे शौचालय दिलं आहे आणि महिलांना प्रचंड योजना दिल्यात आणि हात बळकट केलेत, तर प्रत्येक महिलेचं मत मोदीजींना राहणार आहे. आपल्या मुस्लिम समाजातील महिलांसाठी ते 3 तलाकचा जो निर्णय घेतला आहे तो अप्रतिम निर्णय आहे. आणि या सगळ्यासाठी आपल्या 370 कलमांसाठी, आपल्या राम मंदिरासाठी मोदीजींना आमचं भरघोस मत राहणार आहे. आणि 100% आपले उदयनराजे पण निवडून येणार, तेवढं सांगते आणि थांबते. 2024 लोकसभा इलेक्शनसाठी आज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंचा अर्ज भरण्याचा आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर अतिशय भव्य आणि दिव्य लोकांच्यामध्ये उत्स्फूर्तता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. येणाऱ्या काळामध्ये फार मोठा विजय, आज विजयाचं आज बीज या ठिकाणी रोवलं जातं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आज या ठिकाणी जनसागर लोटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती उदयनराजा रयतेचे राजा आज फॉर्म भरण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत. आणि एवढ्या मोठ्या जनसमुदाय हा पाहताना लोकांचा उत्साह ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय. पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंदाबा पाटील, आमदार महेशदादा शिंदे आणि सर्व आजी माजी आमदार डॉक्टर आनंदराव पाटील, डॉक्टर दिलीपराव येळगावकर, लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी अतुलबाबा भोसले, सगळेच मान्यवर मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी सामील झालेले आहेत. महायुतीचे उमेदवार म्हणून आपल्या सर्वांचं आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी या निमित्तानं सर्व सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांना विनंती करतो की या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून देशाचा जो विकास झालेला आहे त्या विकासाला गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी जी गती दिली तीच गती इथून पुढं 5 वर्षे पण राहण्यासाठी 3ऱ्या वेळेला आपण या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांना निवडून द्यायचे आहे. आणि त्या निमित्तानं आपल्या लोकसभा मतदारसंघाचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं अशी मी आपल्याला सर्वांना नम्र विनंती करतो. आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आज भव्य मिरवणुकीत आज आपण अर्ज भरण्यासाठी सर्व कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा शिंदे, माननीय छत्रपती शिवेंद्रबाबा महाराज यांच्या उपस्थितीत आज माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये आज मोठ्या प्रमाणात लोक जमलेले आहेत. आणि आज अर्ज भरण्याचा शुभ मुहूर्त आज आलेला आहे. आज गेले 10 वर्ष झाले माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाईजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे चांगल्या ह्याच्यात सरकार चाललेलं आहे. आणि आज देशाला जर आपल्याला चांगल्या पद्धतीचं हे करायचं असेल, आंतरराष्ट्रीय दर्जा जर आपलं भारत देशाचं हे नाव आहेच, तरी देखील अजूनही आपल्याला जागतिक लेवलला जर हे मोठं हे भेटणार असेल तर आपण नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी कोरेगाव लोकसभा मतदारसंघातून माननीय छत्रपती उदयनराजे भोसले यांना भरघोस मताने आपण निवडून दिलं पाहिजे. आज आपण बघत आहोत गोरगरिबांसाठी घरकुल योजना असेल, PM किसान योजना असेल, अशा असंख्य योजना, शेकडो योजना आज नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशामध्ये राबवत आहेत. तरी आपण नरेंद्रभाई मोदीजींना हात बळकट करण्यासाठी आज सातारा लोकसभा मतदारसंघातून त्यांना महेश दादा
आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमचे लाडके महाराज साहेब यांचा फॉर्म भरण्यासाठी जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या रथाचा मान असलेली बैलजोडी आज महाराजांचा अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी पांडुरंगाचा तसेच तुकाराम महाराजांचा आशीर्वाद घेऊन महाराजांनी आता या बैलगाडीचं सारथ्य केलं आणि या बैलगाडीचं सारथ्य केलं आणि दोन्ही जगद्गुरू तुकाराम महाराज असतील, पांडुरंगाचा आशीर्वाद असेल, हा निश्चितच महाराजांच्या पाठीमागे आणि महाराज हे प्रचंड बहुमताने निवडून येतील। शेतकऱ्यांचा नेता आहे आमचा आणि ते पुन्हा एकदा संसदेत खासदार म्हणून 100% झळकणार। नमस्कार, मी सौ शिवानी प्रीतम कळसकर, सातारा येथील समाजसेविका। गेल्या 10 वर्षांमध्ये मोदीजींनी महिलांसाठी भरपूर काही केले आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले आहेत। ज्या महिला अबला होत्या त्यांना सबला करायचा प्रयत्न केला आहे। तरी आम्ही सर्व महिलांनी असं ठरवलं आहे की यंदा देखील मोदीजींनाही निवडून आणायचं। त्यामुळे आम्ही सातारामधून खासदार छत्रपती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्फत मोदीजींना मतदान करणार आहोत। धन्यवाद। माझं नाव किशोर गालफाडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मातंग आघाडी सातारा जिल्हा अध्यक्ष। आज आमचे आराध्य दैवत आणि सन्माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सातारा लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरण्यासाठी आज आम्ही सर्व छत्रपती प्रेमी रिपब्लिकन पक्षाचे मातंग आघाडीचे कार्यकर्ते व किशोर गालफाडे मित्र समूह, जितू काकडे मित्र समूह व सर्वच आमचा मित्र परिवार आज माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी हजारोच्या आणि लाखोच्या संख्येने शाहूनगरमध्ये उपस्थित राहिलेलो आहे आणि आज महाराज साहेबांचा एका प्रकारे विजय हा दिसून येत आहे। त्यामुळे मी आमच्या नेत्यांना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना हार्दिक पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। एक नेता एक आवाज, एक नेता एक आवाज, एक नेता एक आवाज। मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे उमेदवार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा निवडणुकीचा अर्ज भरण्याची रॅली चालू झालेली आहे। अत्यंत उत्साही आणि उत्स्फूर्त जनता या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाली आहे। रॅलीची गर्दी बघता त्यांचा विजय हा निश्चित येथे मानला जातो आणि होणारच। आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व जनता त्यांना सातारा लोकसभा निवडणूक मतदारसंघातून निवडून देऊन मोदींचे हाल होण्यासाठी आम्ही सगळ्यांनी त्यांना प्रचंड मताने निवडून देऊ आणि कोरेगाव विधानसभा महेशदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड लीड देण्याचा प्रयत्न आमचा त्याच्या निमित्तानं आपल्याला ग्वाही देतो आणि लाडके नेते माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले लाखोच्या संख्येने आम्ही सर्वजण कोरेगाव मतदारसंघातून व संपूर्ण जिल्ह्यातून अर्ज भरायला आलेलो आहे। तुम्ही बघत असाल, वारकरी संप्रदाय असतील, सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, यंग जनरेशन असेल, महिला असतील, संपूर्ण ताकदीनं आणि संपूर्ण मनानं या इथं आपण अर्ज भरायला महाराज साहेबांचा इथं आहे। तुम्ही आता बघत असाल लाखोच्या संख्येनं लोक अगदी मनानं उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेले आहेत। एवढं ऊन असताना सुद्धा सर्व मंडळी आज रस्त्यावरनं चालत आहे आणि एक उत्साह वेगळा आहे की गेल्या वर्षीचा जो महाराजांचा पराभव आहे त्याची लज्ज जी आहे ती ह्या वर्षी आणि 7 मेला कधी आम्ही मतदान करतोय आणि महाराज साहेबांना लाखोच्या मतानं कधी निवडून देतोय, हीच सर्व मतदारांची इच्छा आहे। आणि लवकरात लवकर महाराज साहेब तर आजच्या तुम्ही बघितलं असेल फॉर्म भरायचे आहेत, आज महाराज साहेब तर निवडूनच आलेले आहेत, परंतु जास्तीत जास्त मत बघण्यासाठी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आपल्याला या ठिकाणी गर्दी दिसत आहे। वारकरी संप्रदाय असेल, थोर
माणसं दिसत असतील, युवक दिसत असतील, महिला दिसत असतील, मोठ्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत. महाराजसाहेब यांना लाखोंच्या मताधिक्याने या ठिकाणी सातारच्या जनतेने निवडून आणण्याचा या ठिकाणी निर्धार घेतलेला आहे आणि खरंच महाराजसाहेब या ठिकाणी लाखोच्या मतांनी निवडून येतील अशी या ठिकाणी ग्वाही देतो. आपण जर बघितलं असेल तर सातारा जिल्ह्यात आणि या सातारा नगरीमध्ये एवढा मोठा जल्लोष आणि फॉर्म भरण्यासाठी एवढी प्रचंड मोठी गर्दी ही भूतोना भविष्य कधी झालेली नव्हती, झालेली नाही आणि झालीही नसेल. या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे आणि लोकांमध्ये प्रचंड उत्साह या ठिकाणी दिसत आहे. एवढे टेम्परेचर असूनसुद्धा माणसं ऊन ताण काही बघत नाहीत. सर्वजण या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि एक मत ठिकाणी निघत आहे. तरी नामदार महेशदादा शिंदे यांनीसुद्धा खटाव कोरेगाव सातारा मतदारसंघातून प्रचंड मोठी अशी या ठिकाणी गर्दी केली आहे. 4 व्हीलर गाडी आणि 100 रिक्षा आणि काही 2 व्हीलर या ठिकाणी आणलेले दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. या स्वराज्याच्या स्थापनेचे शिल्पकार शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे हे आज या ठिकाणी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरत आहे. आपल्या भारताचं सरकार आणि महाराष्ट्र सरकार, भारतामध्ये पंतप्रधान मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब हे शिवाजी महाराजांच्या विचारांवर दोन्ही सरकारं भारताची चालू आहेत आणि आशांची आपल्या भारताला आहे. आणि या छत्रपतीराजे आज सातारा लोकसभेचा अर्ज भरत आहेत. या सातारा राजधानी ठिकाणे स्वराज्याची आणि या ठिकाणी सर्व जनता भरण्यासाठी भर उन्हामध्ये राजवाड्यापासून शिवतीर्थापर्यंत चालत जाऊन महाराजांच्या सोबत अर्ज भरत आहेत. आम्हावळ्यांना, सर्व समाजातील लोकांना अभिमान आहे. छत्रपती उदयन महाराज हे मताधिक्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आत्ताच गांधी मैदानावर मिरवणुकीस प्रारंभ झालेला आहे. 7 मेला जे निवडणूक होणार आहे त्यांची उमेदवारी गेल्या 2 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षानं घोषित केली आहे महायुतीच्या वतीने. आणि आज हा प्रचंड जनसमाज पाहता उदयनराजे भोसल्यांचा विजय हा आजच निश्चित झालेला आहे या गर्दीवरून दिसून येत आहे. कारण गेले 15-20 वर्ष झालं या सातारा जिल्ह्याचा ज्या पद्धतीने त्यांनी विकास केलेला आहे आणि विकास करत असताना माणसांचे जे त्यांनी नातं निर्माण केलेलं आहे, सर्वसामान्य जनतेचे त्यांचे जे नाळ आहे ती नाळ अशी जबरदस्त आहे की त्यांचा विजय कमीत कमी 2.5-3 लाखाने होण्यास काहीच हरकत नाही असं मी या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. आजपर्यंत उदयनराजे भोसल्यांच्या ज्या सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रेम केलं आहे असंच प्रेम करावं व त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा असं मी विनंती करून माझी 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. आज आपले माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा लोकसभेचा अर्ज भरण्यात आला आणि अर्ज भरताना हजारोने खेडेपाड्यातून अनेक लोक आली, गावातून आली आणि उन्हातान्हात त्यांनी एवढं म्हणजे प्रेमासाठी थांबली. ऊन वारा पाऊस हा उदयनराजे राजघराण्यासाठी काही नाही आहे. परंतु मागच्या पंचवार्षिकला जो लोकसभेला महाराजांना धोका झाला त्यात एवढंच मी सांगू इच्छितो की मान गादीला द्या आणि मत पण गादीला द्या. कारण आता सत्ता भाजपचीच येणार आहे आणि सत्ता येण्यासाठीच महाराजसाहेब भाजपमध्ये आहेत. फक्त कल्याणासाठी, लोकांच्या भवितव्यासाठी, लोकांच्या विचारासाठी, विकासासाठी फक्त महाराजांनी हा भाजप प्रवेश केलेला आहे. आणि येत्या पंचवार्षिकला बघा 2024 ते 2029पर्यंत आपला सातारा जिल्हाचा विकासाचा काय पालट होणार आहे. म्हणूनच आता पुढचे उमेदवार सातारा येथे आपल्या महायुतीचे उमेदवार व आपल्या सर्वांचे दैवत माननीय श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी व सर्व मित्रपक्ष यांच्या वतीनं आज सातारा लोकसभेसाठी अर्ज भरला आहे. आज महाराजांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा, सर्व जाती धर्मांना न्याय देणारा
असा राजा व सर्व तरुणांना व सर्व वृद्धांना आपलंसं वाटणारा असं व्यक्तिमत्व म्हणून महाराजांच्याकडे पाहिलं जातं. आज साताऱ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराज साहेबांनी आपल्या परीनं सर्व गावामध्ये विकास कामासाठी निधी दिलेला आहे. आज आम्ही वाटर किरोली जिल्हा परिषद गटामधून येतो. आज आमच्या वाटर किरोली जिल्हा परिषद गटामध्ये सर्व गावामध्ये विकासाचा निधी देण्याचं काम हे महाराज साहेबांनी केलेलं आहे. तसेच सर्व युवकांना त्यांच्या अडीअडचणाला कोणत्याही प्रश्नांना न्याय देण्याचं काम हे महाराजांनी केलेलं आहे. म्हणून एकच सांगतो की आपल्या देशामध्ये सर्वाधिक मताधिक्यानं महाराज साहेबांना सर्व मतदारांनी निवडून द्यावं अशी मी सर्व मतदारांना विनंती करतो व आपल्या राजांना लोकसभेत मोठ्या मतदारांनी पाठवूया हेच असा निर्धार करूया व थांबले. छत्रपती उदयनराजे भोसले कोरेगाव तालुक्यातून आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वाधिक मताधिक्य देऊन त्यांना निवडून आणू हा विश्वास आत्ता संपादन करतो. धन्यवाद. जिल्हाध्यक्ष आज आपल्या सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती आदरणीय उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचा उमेदवारी अर्ज आपण या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित भरलेला आहे. मी मनापासून सर्व सातारा लोकसभा मतदारसंघातील व जिल्ह्यातील सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. येणाऱ्या 7 तारखेला आपण कमळाचं चिन्हापुढील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावे अशी विनंती करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी राहुल पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहराध्यक्ष. आदरणीय राजसाहेबांच्या आदेशाने महायुतीचे उमेदवार सन्माननीय खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचार रॅलीमध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्र सैनिक मोठ्या ताकदीने या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे आणि त्यांना जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून देण्याचा निर्धार आम्ही या ठिकाणी केलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मोठ्या उत्स्फूर्तपणे महाराष्ट्र सैनिक पूर्ण गावातून पूर्ण सातारा शहरातील संपूर्ण पदाधिकारी, शाखाध्यक्ष, विभागाध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आलेले आहेत आणि राजसाहेबांनी जे या ठिकाणी आदेश दिलेत त्या आदेशाचं तंतोतंत पालन करून महाराज साहेबांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार आम्ही या ठिकाणी केलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय श्रीमंत छत्रपती उदयनसिंह प्रतापसिंह राजे भोसले यांच्या प्रचारात आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. दिल्लीपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातच्या सोमनाथपासून ते गुवाहाटीपर्यंत आपण जर विचार केला तर फक्त आणि फक्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये जो विकास होत आहे आणि तो विकास घडवण्यासाठी आपल्याला खंबीरपणे माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना मत देणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आज या ठिकाणी जो विकास होतो आहे, मग जम्मू काश्मीरमधलं आर्टिकल 370 असेल किंवा कोणताही प्रश्न असेल, राम जन्मभूमीचं ते मंदिर उभारणे असेल, असे बरेच प्रश्न आहेत. सरहद्दीवरील प्रश्न असतील, परराष्ट्र धोरणाचे प्रश्न असतील, अशा सर्व बाबींचा आपण सर्व काही जर विचार केला तर माननीय नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आपण छत्रपती उदयनराजेंना मत म्हणजेच माननीय नरेंद्र मोदी यांच्या सर्व टीमला मत एवढं या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मोदीजींच्या समर्थनार्थ आणि शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज छत्रपती उदयन महाराज यांच्या समर्थनार्थ ही महाभव्य रॅली निघालेली आहे. आणि जी काही मोदीजींनी या 10 वर्षात कामं केलेली आहेत, 370 कलम रद्द झालं, 500 वर्ष चिघळलेला हा राम मंदिराचा प्रश्न निकालात निघालेला आहे, 8 कोटी महिलांना उज्ज्वल गॅसच्या नंतर मोफत गॅस मिळालेले आहेत, 11.5 कोटी महिला ह्या स्वयंसहायता गटाच्या अंतर्गत बँकिंगच्या क्षेत्रात आलेल्या आहेत. आणि अशा अनेक गोष्टी आहेत जी आपली महासत्ता
14व्या ते 20व्या स्थानावरची आपली अर्थव्यवस्था गेल्या 10 वर्षाच्या पूर्वीची, ती आता आपण जगामध्ये 5वी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आता मानसन्मानाने वावरतो आहोत. हे जे सगळं BJPचं कार्य, मोदीजींचं कार्य आहे आणि त्यालाच हा उदंड परितास म्हणून आज आम्ही महिला पूर्ण कोरेगाव मतदारसंघातल्या सर्व महिला आणि सर्व मतदार हे 100% महाराज साहेबांच्या समर्थनार्थ इथं महादिव्य अशी रॅली काढलेली आहे. आणि आम्ही सर्व आमदार महेश शिंदे गट, सर्व महिला मोर्चा हे खंबीरपणे खासदार उदयनराजे साहेब महाराज यांच्या पाठीशी आहोत आणि 100% हा विजय हा खासदार साहेबांचाच आहे. धन्यवाद. सातारा लोकसभेची जी निवडणूक आहे त्याच्यात आम्ही महिला मोर्चातर्फे सगळ्या महिलांनी इतका जबरदस्त आम्ही सगळ्यांनी असं मनपूर्वक ठरवलेलं आहे की काही झालं तरी उदयनराजे भोसले यांना निवडून द्यायचंच. आणि मोदी सरकार जे आम्हाला सगळ्यांनी इच्छा आहे की भारत देशामध्ये आज पुन्हा एकदा पंतप्रधानपदी मोदीच बसायला पाहिजे आणि तिथं त्यांच्या बाजूला आमचे छत्रपती उदयनराजे देखील असायला पाहिजेत. हा आमचा सगळ्यांचा निर्धार आहे. ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 2 उमेदवार मधली जरी असेल तरी ही निवडणूक ही मोदीजी वर्सेस राहुल गांधी अशी होणार आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये मोदीजींनी आपल्यासाठी महेशदादा शिंदे यांचं आगमन झालेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या 10 वर्षांमध्ये मोदीजींनी महिलांसाठी अनेक असे कायदे केले आहेत ज्यांना महिलांना सक्षम बनवलेलं आहे. त्यामुळे मी प्रत्येक महिलेला हे आव्हान करते की या इलेक्शनमध्ये सगळ्यांनी कमळचं बटन दाबवावं आणि सगळ्यांनी उदयनराजेंना तसेच मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करावं. धन्यवाद. आज या जनतेच्या मनासारखे आमचे कुलदैवत छत्रपती उदयन महाराज यांचा अर्ज भरण्याचा दिवस. खरं तर जिल्ह्याच्या युवकांच्या अत्यंत प्रेमातले असे हे आमचं नेतृत्वाचा आज अर्ज भरायचा दिवस आहे. कोरेगाव मतदारसंघातून अतिशय प्रचंड अशा संख्येनं इथं आज आमदार महेशदादांच्या माध्यमातून अर्ज भरण्यास सर्वजण आलेले आहेत. नक्कीच ह्या लोकसभेला तर प्रचंड बहुमतानं इथं निवडून दिलं जाईल एवढंच आम्ही इथं सांगतो. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व विटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.